बस. काय झालं? काय म्हणाला गुरुनाथ? त्याला पटलं का? त्याला कुठं पटतंय, निगरगट्ट झालाय तो. बरं झालं महेंद्रन त्याला दम दिला. कायद्याच्या भाषेत सांगितलं, तू सुनबाईला डिवोर्स मागू शकत नाही. अहो पण त्यांनी ते ऐकलं का? त्याला कायच पटते, पण त्याला हे सगळं पटवून घ्यावं लागते. समजा त्यांनी नाही ऐकलं ना, तर आपण कोर्टात भांडून आपलं म्हणणं खरं करून घेऊ. बाकी भाऊसाहेब, तुझी सून हुशार आहे. अरे त्याही परिस्थितीत तिनं ठणकावून सांगितलं की पोटगी लागेल म्हणून. मग काय बघत बसेल का शनाईची उधळपट्टी? गुरु जे कमावतो ते बायकोला मुलाला मिळायला पाहिजे. ते नाही, ती मारबत उधळते. बाबा, मला यांचा एक पैसाही नकोय. काय बरं आता ही कशी बोलून आली पोट्टी? मग काय बोलू आई? अगं पण तिथे तर तू पोटगी मागितलीस ना. हो ना. हो, दुसरा काही पर्याय होता का माझ्याकडे? मुद्दामच बोलले तसं. मुद्दाम? मुद्दाम का? कारण या कारणासाठी तरी यांनी मला कधीही डिवोर्स देऊ नये. हे सगळं करताना मला खूपच त्रास होत होता. आता तुम्हीच सांगा आई, कुठल्याही स्त्रीच्या संसाराची, सौभाग्याची, आनंदाची किंमत पैशात कशी होऊ शकते? माझं सुख, माझं समाधान माझ्या सौभाग्यात आहे. म्हणून मी यांना कधीही डिवोर्स देणार नाही. राधिका, तू जे केलंस ना ते अगदी योग्य आहे. अगं सोसायटीतल्या काही बायका मला नेहमी विचारतात की राधिका का मागे लागली आहे तिच्या नवऱ्याच्या? तू तिला चांगलं वागवत नाही, घरात दुसऱ्या एका बाईला आणून ठेवलंय, त्याच्या वाचून काय अडलंय राधिकाचं? त्या सगळ्या बायकांना आता ठणकावून सांगावंसं वाटतंय मला. ज्या स्त्रीचं खरं प्रेम आपल्या नवऱ्यावर, आपल्या सौभाग्यावर असतं ना, तीच खरी निष्ठावान असते. ती ते टिकवण्यासाठी शेवटपर्यंत झगडते. तुझ्या निष्ठेला, तुझ्या विश्वासाला सलाम. हे राधिका, मलाही तुझं खूप कौतुक वाटतं. अगं तू हार मानलेली नाहीयेस आणि तसा विचारही मनात आणू नको. भाऊसाहेब, अरे तूही काळजी करू नकोस. चांगला डोस दिलाय त्याला, आणि समजा त्याने पुन्हा काहीतरी केलं ना, तर मला फोन कर, पुन्हा येऊन चांगला डोस देतो. निघू मी आता? हो, हा. चला येतो मी. थँक्यू यार. हा, वेळ काढून आलास. बरोबर. अरे माझं कामच आहे रे तिथं. थँक्यू काका. हो हो. तू फोन बिन करत जा. हो हो. आणि हार मानायची नाही हा तू. चला, येतो. बाबा, यांनी जेव्हा मला डिवोर्सचं सांगितलं ना, तेव्हा तर मी घाबरूनच गेले होते. पण बरं झालं तुम्ही आलात. ऍडव्होकेट काकांनी समजावलं, आता बरं वाटतंय मला. आता हे तर डिवोर्सचा विचारच करणार नाही. नाही बाई, नको नको, ते नावच नको बाई. बापा देवा, सगळं चांगलं कर, सगळं चांगलं कर. दिसता नाही हा उभाट गुरुनाथच्या आयुष्यातून कायमची निघून जाऊ दे. म्हणजे माया लेकराला त्याची बायको, त्याचा पोरगा परत मिळेल. पण मासुमीला तिचं घर, तिचा संसार नाही का हो? हाय अथर्व, मला तुझी सायकल चालवायला देणार? तू तुझी सायकल चालव ना, माझी सायकल नवी आहे. माझ्या बाबांनी सांगितलंय की कोणाला चालवायला द्यायची नाही. माझ्याकडे सायकल नाही यार, पैसे पण नाही. मग तुझ्या बाबांना आणायला सांग ना, त्यांच्याकडे तर आहेत ना पैसे. ते पण नाही आणून देत. आणि आणून दिली तर? आणि मी तुला आणून दिली तर? नो. कधी? आजच्या आज एकदम नवी कोरी सायकल माझ्या अथर्वासाठी. पण कुणाला सांगायचं नाही. हो आपल्या दोघांमधलं सिक्रेट असेल. ओके? हो. प्रॉमिस? प्रॉमिस. झिप टाईट. आणि तू एकटा कसा? वॉचवाले अंकल मला इथे आणून सोडला. वॉचमन अंकल कडे? हो. ओके, मग नीट जा हा वर. हा, त्याला सोडा. हा, चा, बाय बाय.
अथर्व लवकर आली का बस? तरीच अंद्रे होती मावशी. लक्ष्मी मावशी नेहाला घेऊन गेली. लोकांचं काय करायचंय कोणाच ठाऊक. चल घरी चल देते. हे बघा, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, पण तुम्ही तरी मुंबई नागपूर असं किती नाचणार? ज्याला त्याला आपापली जबाबदारी नको का कळायला? या पोट्याला जबाबदारीची जाणीव नाही याचं दुःख वाटते मला. त्या भैताडीनं जादू करून ठेवली मापोरावर. ते मरो. मला काळजी वाटत होती राधिकाची. 2 दिवसापासून माझं मन कुठे रमत नव्हतं, चित्त थाऱ्यावर नव्हतं. म्हटलं का झालंय आणि का नाही राधिकाला. वाटलं जाऊन यावं प्रत्यक्षात आणि पाव आपल्या लेकीला, म्हणून आले मी. आल्यावर तर दणकाच दिला हो गुरुनाथनं. हो ना, सरळ डायव्होर्स मागण्यापर्यंत मजल गेली त्याची. पण एका परीने बरंच झालं, तुम्ही तुमच्या कानाने ऐकलं, डोळ्यांनी पाहिलं की गुरुनाथ राधिकाशी कसा वागतोय ते. तो काय आहे ते मला त्याच दिवशी समजलं, ज्या दिवशी तो आपल्या बापाला फडफड बोलला. पण राधिकासाठी जीव तुटते. बरं झालं बाई, देवाने मला बुद्धी दिली आणि मी इथं आली राधिकासाठी. गुरुनाथ तुम्हाला इथे बघून चांगलाच चमकला असेल नाही? चमकला? अहो घाबरला ना होतो. त्याला कुठं माहित होतं मी इथं आहे ते. कसं असते ना नानीजी, आपण दूर असलो की आपल्याला वाटते इथे सगळं काही आलबेल आहे. आणि आपल्या भैताडीची सवय राधिकाची, कुणाला काही सांगायचं नाही, काही बोलायचं नाही, का झालंय का नाही, सगळं दुःख आपणच गिळायचं. आता पाय बरं, इथं मी हे आलो नसतो तर काय गत झाली असती राधिकाची? एकटी पडली असती का नाही? नाही म्हणजे तुम्ही आहातच या बरोबर. पण कसं असते ना, सासू सासरे आपल्या पाठीशी आहेत, हे त्यासाठी खूप महत्वाचं आहे नाही का? खरंच तुम्ही दोघं असे आहात ना, म्हणून गुरुनाथ जरा तरी वचकून आहे. कायचं वचकून बाई? काही वचकून बिचकून नाही. काय बर डायव्होर्स मागून राहायला मिळाली, डायव्होर्स मागून राहिला. आपल्या लेकराचा तरी विचार करायला पाहिजे होता की नाही? पोट्याला आला का अथर्व? आलं 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 लेकरू. आज मी लवकर आलो. काऊन बरं? आज लवकर आली ना बस. हा ना, या स्कूल बस वाल्यांचं मला तर काही समजूनच नाही राहिलं. कधी लवकर आणतात, कधी उशीर आणतात बस. आज मी खाली जाण्याच्या आधीच अथर्व आलेला होता. नेहा कुठे? नेहाला तर देवची मावशी घेऊन गेली. बर चल बरं, आता पटापट आवर बरं. जा. चल बरं अथर्व, आधी बूट काढून ठेव, मग हातपाय धुवून घे. मी तुझ्यासाठी गरमागरम चॉकलेट घालून दूध देणार आहे. हा चल लवकर, मग नंतर अभ्यास करायचा. आणि सगळं झालं का मग नंतर खेळायला जायचंय. हाय बाई, सगळं ऐकते ना मायचं. चला सर्व, मी मदत करते तुला. चल 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 आल. हा चला. रेवती नेहाला शाळेतनच घेऊन गेली. रेवतीने एवढं ताणायला नको आता, नाही का?